साखर उद्योग आर्थिक तणावाखाली असल्याने केंद्र सरकारने साखरेची किमान विक्री किंमत 41 रुपये प्रति किलो करावी अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केली आहे। साखर उद्योगासाठी इथेनॉलचा कोटा 50% करण्याची ही मागणी करण्यात आली आहे। नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली। योग्य तो दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला जनावरांना खाऊ घातला। या दरातून उत्पादन खर्च दर दूर वाहतूक आणि मजुरी खर्च निघत नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली। वाशिमच्या मंगळुरूपीर तालुक्यात पावसामुळे सिंचनाला चांगला आधार मिळाला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत मंगळुरूपीरमध्ये उन्हाळी पिकांची पेरणी अधिक प्रमाणात झाली आहे। तालुक्यात आतापर्यंत 81% उन्हाळी पेरणी पूर्ण झाली आहे, तर यंदा तिळाच्या आणि उन्हाळी ज्वारी क्षेत्रात दुपटीने वाढ झाली। हिंगोलीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये क्विंटल मागे 1000 रुपयांनी भावात घसरण झाली आहे। हळदीच्या बाजारात 2 दिवसांपूर्वी हळदीला 15,000 रुपये क्विंटल भाव होता, मात्र आता 14,000वर भाव आल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागतोय। भावात घसरण झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले। अमरावतीत शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर आता कापसाच्या दरात मोठी वाढ झाली। प्रति क्विंटल 800 ते 900 रुपयांनी कापसाच्या दरात वाढ झाली। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे दर वाढल्यानं आणि क्रूड ऑइल वाढीनं पॉलिस्टर महाग झाल्यानं कापसाची मागणी वाढली आहे। जालना जिल्ह्यातील हजारो कापूस उत्पादक आधीच कापूस विक्री केलाय, मात्र शेतकऱ्याच्या घरातील कापूस संपताच दरात वाढ झाल्याचं चित्र आहे। त्यामुळे कापूस विक्री केलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे।